पण आता आपण पक्ष बदललाय आणि आता निश्चितच आपण मतदारसंघ फिरायला सुरुवात केली असेल. ऑफकोर्स तुमचा खूप मोठा जनसंपर्क आहे, कार्यकर्त्यांचं मोठं जाळं आहे. पण पक्ष बदलल्यानंतर तुम्हाला आव्हानं आता आणखी मोठी वाटतायत का? म्हणजे आव्हानं वाटतायत का? बेसिकली कसं याला सगळं सामोरं जायची स्ट्रॅटेजी आहे? पक्ष बदलण्याच्या बाबतीत एकच मी दुरुस्ती करतो, की मला दुर्दैवाने कधीही कमळ हा चिन्ह ईव्हीएम मशीनमध्ये मिळालाच नाही. होय. मागच्या वेळी नाही आणि यावेळी पण नाही. आणि त्याच्यामुळं हा निर्णय मी घेतला. आता मी जेव्हा जनतेमध्ये फिरतो हे निर्णय घेताना हे जनतेमधून मागणी होती, की आपल्याला कुठला ना कुठला तरी निर्णय घ्यावा लागेल. आता त्यातला सगळ्यात मोठा विषय म्हणजे काल इथं श्रमिक जिमखानामध्ये डिलाई रोडमध्ये एक मोठा मेळावा झाला काल. आणि त्या मेळाव्यामध्ये ज्या उत्स्फूर्तप्रमाणे लोकांनी आलं, मला खांद्याने घेऊन तो मेळावा घेतला, मोठ्या प्रमाणामध्येच होता. त्या सगळ्यात महत्त्वाचा आकडा म्हणजे व्यासपीठावर जी काही लोक उपस्थित होती, माननीय आमदार सचिन अहिर साहेब असतील, सुनील शिंदे साहेब असतील, थोरात साहेब असतील, आपल्या पेडणेकर काताई होत्या, सगळी होती. आणि लोक ज्यांनी नियोजन केलं त्यातली 50-60% लोक अशी होती जी मागच्या वेळी माझ्या उलटी होती. आता हीच लोक माझ्या नियोजनामध्ये आहेत. आणि जो रिस्पॉन्स काल मला मिळाला, आपण माहिती घ्या, हा ऐतिहासिक कार्यक्रम काल झाला, तो त्याचा प्रतीक आहे की लोकांना समरजित घाडगेपेक्षा ही इलेक्शन समरजित घाडगेची नाही, कागल गडिंग्लज उत्तूरच्या परिवर्तनाची आहे. त्यांना त्याच्यावर विश्वास बसलाय. बरं, पक्ष आपण बदललात, मात्र देवेंद्र फडणवीस यांचे आपण खूप निकटवर्तीय होतात. म्हणजे त्यांच्या दोस्त मंडळीमध्ये खरं तर आपलं नाव होतं राजकीय. जेव्हा आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, आपण निश्चित नाराजी बोलून दाखवली असेल. काय नेमकं त्यावेळी झालं? तुमची नाराजी ऐकून घेतली नाही, तुमच्या नाराजीकडे दुर्लक्ष केलं गेलं, तुम्हाला रिस्पॉन्स मिळाला नाही, नेमकं काय घडत होतं म्हणून तुम्ही ह्या निर्णयांप्रती आला? माननीय अजितदादा जेव्हा अलायन्समध्ये आले त्या वेळापासून मी ही गोष्टी सांगत होतो. आणि मी एकच पक्षश्रेष्ठीला सांगितलं की मला या मतदारसंघाच्या परिवर्तनासाठी काही निर्णय घ्यावे लागतील. मी अभिमानाने सांगतो, मी जे काही केले माझ्या नेत्यांना सांगून खुल्लम-खुल्ला मी केले. कुठं लपून जपून मी हा काही निर्णय घेतला नाही. आणि त्यांना माझी भूमिका सांगितली, जे काही मला त्यांना सांगायचं त्यांनी सांगितलं, जे त्यांना मला सांगायचं आम्ही बोललो. आणि त्यांना सांगून मी हा निर्णय घेतला. आणि येत्या काळामध्ये 100% कागलचं परिवर्तन होणार आहे. बरं, खरं तर तुम्ही तुमच्या भागामध्ये प्रचंड विकास केला आणि मला वाटतं तुमच्या साखर कारखान्याने सुद्धा, बँकेने तुमच्या बरीचशी कर्ज वाटप केले आणि त्यानंतर खूप मोठा निधी सुद्धा